शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या कर्जदार आणि थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी तर रोजच्या प्रमाणे काही महत्त्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की राष्ट्रीय बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली आपल्या शेतकरी बांधवांचं बचत खातं जे आहे तर ते होल्ड केलेले आहेत. आणि पेरणीच्या तोंडावर शेतकरी बियाणे आणि खते घेण्यासाठी आर्थिक अडचणीत असताना बँकाकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. आणि त्यामुळे बँकांनी आपल्या शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्याला लावलेले होल्ड जे आहेत ते तात्काळ काढावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे. कारण की मित्रांनो, नायगाव येथील भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक इंगळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे. आणि खरीप हंगाम सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांना त्याच्या बचत खात्यात आलेले पैसे काढण्याचा अधिकार आहे, पण बचत खात्यावर होल्ड लावण्यात आला आहे. आणि मित्रांनो, त्यांच्या खात्यावर हे होल्ड लावण्यात आल्याने त्यांना निराधार योजनेचे पैसे असतील, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे असतील, किंवा शेतीमाल विक्री करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे असतील, किंवा रोजगार हमीचे जे काही पैसे असतील तर हे पैसे काढता येत नाहीत. आणि तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी पीक कर्ज घेतलेलं आहे, पण त्यांच्या बचत खात्याला होल्ड लावून सक्तीची कर्ज वसुली करणे न्यायकारक आहे. तरी बचत खात्यावरील होल्ड काढण्याची तात्काळ मागणी जी आहे तर ते मान्य करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. तर यावेळी उत्तम मोरे, शेख अजीम, आनंद आकले, परमेश्वर वनशेट्टी आदी शेतकरी जे आहेत ते उपस्थित होते. आणि मित्रांनो, आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण होत आहेत आणि देशातील शेतकरी जे आहेत ते कर्जबाजारीपणामध्ये कंगाल झालेला आहे. आणि केंद्राच्या धोरणामुळे हे झाले आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, आणि तो शब्द जो आहे तो त्यांनी पाळावा आणि आर्थिक अडचणीतून शेतकऱ्यांना बाहेर काढावे अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात दुसरी एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे, आणि ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते 30 जूनपासून सुरू होणार असून 18 जुलै या कालावधीमध्ये मुंबईमध्ये पार पडणार आहे. आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या बैठकीत विविध आश्वासनाच्या किंवा अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोरे यांनी कामकाजाची माहिती जी आहे ती दिली आहे. आणि मित्रांनो, यंदाच्या या अधिवेशनामध्ये आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तर त्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीचा सध्या खडखडाट आहे. आणि अनेक मुद्द्यावरून विरोधक आणि शेतकरी जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जी काय आपली शेतकरी कर्जमाफी आहे. आणि या अधिवेशन जे आहे ते आता 30 जूनपासून सुरू होणार आहेत. आणि या अधिवेशनामध्ये आता शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला जे आहे ते चांगलंच धारेवर धरत जाणार आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. आणि या अधिवेशनामध्ये जे काय घडेल ते आपल्याला आपल्यापर्यंत लाईव्ह शेअर करण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.